शरद पवारांनी तुम्हाला फोन देखील वाद केला. निर्माण होतोय. खरं तर अशी देखील बातमी समोर आली की शरद पवारांनी पण तुम्हाला फोन केला होता. नेमकं असं आहे की गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे. या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता, तेही या संदर्भात माझ्याशी बोलले. मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही. गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत, अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे. तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे, त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे, हा सल्ला मी त्यांना दिला आहे. गोल्डन डेटा लाडक्या बहिणीसाठी काही काढलेला आहे राज्य सरकारच्या वतीने, नेमकं कशा पद्धतीने हा गोल्डन डेटा? गोल्डन डेटा जो काढलेला आहे त्याच्यावर अजून काम चाललेलं आहे, ते काम पूर्ण झाल्याशिवाय मी सांगणार नाही. राहुल गांधी लगातार वोट चोरी को लेकर बोलते रहे हैं. आज राहुल गांधी ने ट्वीट किया, जैन जी ने आपका वर्ड यूज किया, जैन जी ने कहा कि जैन जी लोकतंत्र और देखिए, मैंने पहले ये कहा है कि वोट चोरी का मामला नहीं है. राहुल गांधी जी का दिमाग चोरी हो गया है और जब दिमाग चोरी हो जाता है तो इसी प्रकार की बातें लोग कहते हैं. मैंने पहले भी कहा था कि इनको देश के संविधान के प्रति कोई आस्था नहीं है. देश के संविधान ने तैयार की हुई सारी व्यवस्थाओं को ये नकारते हैं. अब तो उन्होंने अपने अर्बन माओइस्ट होने का सबूत ही दे दिया. अर्बन माओइस्टों वाली भाषा वो कर रहे हैं कि जेन जी ने आकर संवैधानिक सरकार को उलट देना चाहिए. इस प्रकार की बात जब कोई करता है तो इससे अलग बात अर्बन माओइस्ट क्या करते हैं. उनके सारे जो लोग एडवाइस देते हैं, सारे एडवाइजर उनके ये अर्बन माओइस्ट इस प्रकार की विचारधारा के हैं. लेकिन इस भारत की जेन जी जो है ये भारत के संविधान में